नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तुम्हाला एक विषय शेळीपालनाविषयी सांगायचा आहे की तुम्ही ज्यावेळेस शेळीपालनाला सुरुवात करताय, नवीन असाल, तुम्हाला कसल्याही प्रकारचा अनुभव नाही, शेळीपालन कसं करायचं किंवा काहीच करायचं नाही, म्हणजे काहीच तुम्हाला आयडियाच नाही कसली, तुम्हाला करायचं तर हे शेळीपालन तर तुम्हाला करायचं आहे, तर तुम्ही करू शकताय. असं काय कोण आभाळातून पडून शिकलेलं नाही आहे किंवा सर्वांना ज्ञान आहे असा विषय नसतो. कोणाला कमी जास्त प्रमाणात ज्ञान असतं किंवा माहिती असू शकते त्यातली. मग 10-10, 20-20 वर्ष शेळीपालन लोक करतात, त्यांचं सुद्धा चुकतं, असं काही विषय नाही. तर तुम्हाला शेळीपालन ज्यावेळेस करायचं आहे ना, त्यावेळेस तुम्ही जे प्रमाण आहे, क्वांटिटी, पहिल्यांदा तुम्ही 2 शेळ्या आणा. 2 शेळ्या किती खातात, किती म्हणजे पाणी पितात, कशा राहतात, त्यांना किती लागतं, ज्यावेळेस तुम्हाला आत्मविश्वास येईल, हळूहळू थोडा नंतर तुम्ही प्रमाण त्याचं वाढवा. आता मी सर्वप्रथम 3 शेळ्या आणल्या होत्या आमच्या तालुक्याच्या बाजारातून 3 शेळ्या आणल्या होत्या. ती शेळ्या मी साधारण एक आठवडाभर ठेवल्या आणि आठवडाभर शेळ्या सांभाळल्यानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की ठीक आहे, आपण सांभाळू शकतो किंवा बघू शकतो किंवा लक्ष देऊ शकतो किंवा त्याची क्वांटिटी आपण वाढवू शकतो. ते बघा, मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललो होतो की अशी शेळी प्लॅस्टिकचा जो प्रकार आहे असे खाऊ शकते. तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की शेळीपालनामध्ये प्लास्टिकचं वगैरे काय असं पडलेलं नाही पाहिजे. हे असं शेळी चघळून खाऊ शकते आणि शेळी तुमची दाखवू शकतो. पण विषय आपला काय महत्त्वाचा, मेन मुद्द्यावर आपण येऊ की शेळीपालनामध्ये तुम्हाला आत्मविश्वास येण्यासाठी तुम्ही त्याची क्वांटिटी कमी ठेवा. पहिली 1, 2, 3 पेक्षा कमी. आणि ज्यावेळेस तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की ठीक आहे, आता 2 आपण सांभाळू शकतो, आणखीन 2 सांभाळू शकतो, अशा प्रकारे जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढेल त्यावेळेस तुम्ही त्याचं प्रमाण वाढवू शकता. मी पहिल्यांदा 3 पाट्या आणल्या होत्या बार्शी तालुक्याहून. त्यानंतर शेजारच्या गावातून 3 आणल्या आणि गावातून परत 3 घेतल्या. अशा 7, 8, 9 म्हणजे एका महिन्यामध्ये, 1 महिना ते 2 महिन्यामध्ये मी 9 शेळ्या म्हणजे पाटे बनवलेत, पाटे आणल्या विकत. आता त्याचं रूपांतर हळूहळू शेळीमध्ये होऊ लागलं आहे. तर तुम्ही घर बसल्या 30x30, 40x40च्या प्लॉटमध्ये थोडंसं असं शेळीपालन करू शकताय, काय अडचण नाही. आणि त्याचं चारा नियोजन, पाणी व्यवस्थापन हे मी मागील काही व्हिडिओवरती सांगितलं आहे, दाखवलं आहे. ते तुम्ही व्हिडिओवरती जाऊन बघा. चारा व्यवस्थापन मी खूप छान केलेलं आहे, जेणेकरून सारखं ते उठसूट चारा टाकणं हा विषय नाही आहे. तुम्ही मागील व्हिडिओ माझे चेक करा, त्यामध्ये तुम्हाला ते भेटेल. नमस्कार, धन्यवाद.